शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपली जर पंपाची टाकी जर फुटली, समजा आपले इथं बघू शकता ही जवान कंपनीची टाकी आहे पेट्रोल पंपाची फवारायची, ती जर टाकी फुटली तर आपण बरेच शेतकरी काय करतात, नवीन टाकी घेण्याचा प्रयत्न करतात। मी सुद्धा नवीन टाकी आज घेणार होतो समजा, ठीक आहे। पण मी काय केलंय, एक दुकानावरती गेलो, आपलं नटबोल्ट असतात तिथं त्या दुकानावरती मला एक त्या दुकानदारांनी एक चिकटपट्टी सारखं असं एक हे दिलेलं आहे, हे बघू शकता। हे असल्या प्रकारचं असते, त्याला आपण म्हणजे जसं की आपलं पत्तर पत्तर जर पत्तर पत्तर लिकेज असलं आपलं, समजा शेडचं वगैरे कुठलं पण घराचं, त्यासाठी पण एक नंबर। आणि आपली घरची टाकी वगैरे जर लीक असली मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा रामबाण उपाय करू शकता। अतिशय चांगल्या प्रकारचा मित्रांनो याचा रिझल्ट आहे। आपली टाकी बघू शकता, इथं काय झालेली होती, थोडी चिरलेली होती या दोन जागेवर, इथं एक आणि इथे एक। आपण काय केलेलं मित्रांनो, हा चिकटा आपण इथं लावलेला आहे, असा हा चिपकून दिलेला आहे इकडून बघू शकता अशा प्रकारचा। आणि एक जे मित्रांनो आहे, एक आपण आतून पण लावलेलं आहे, म्हणजे आपलं पाणी 100% लिकेज होणार नाही। आणि जे व्हायब्रेट होते मित्रांनो, आपला पंप चालू केला तेव्हा व्हायब्रेट होते ना, तर व्हायब्रेटनं हे निघणार नाही, कारण हे मित्रांनो याच्या अंगी जास्त कडकपणा नाही, स्मूथ आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपली कुठलीही वस्तू जर समजा मित्रांनो, जर अशी प्लास्टिकची वस्तू म्हणा किंवा कुठलं लोखंड म्हणा, जर कुठं छिद्र जर पडलं असेल, तुम्ही याचा वापर 100% करू शकता मित्रांनो। अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे मित्रांनो, ठीक आहे। तर मित्रांनो, जय जवान जय किसान।